माझ्या माहितीनुसार एक 2-3 महिन्यानंतर आपण आज एकत्रित जमलो, बरोबर ना? ज्ञानराधा मल्टी स्टेट, साईराम मल्टी स्टेट, राजस्थानी मल्टी स्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टी स्टेट, मातोश्री मल्टी स्टेट, लक्ष्मी माता अर्बन, त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या मल्टी स्टेट मध्ये लाखो गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे मोठे व्यापारी यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या ठेवी हे गेल्या 1.5 वर्षापासून अडकलेले आहेत आणि या ठेवी परत मिळण्यासाठी वारंवार आपण त्या बँकेच्या दारात फेटे मारल्यानंतर आपल्याला ज्या निराशेनं परतावं लागलं आणि त्याच्यानंतर या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नव्हतं, आतापर्यंतही दिलेलं नाहीये. आणि माझ्या बरोबर राहत असलेले काही मित्र यांच्या अडचणी काही समोर आले आणि त्या अडचणी समोर आल्यानंतर या प्रश्नामध्ये मी आलो आणि ज्यावेळेस मी या प्रश्नामध्ये समोर आलो त्यावेळेस हळूहळू प्रत्येक ठिकाणाहून, प्रत्येक गावातून, प्रत्येक शाखेतून ठेवीदारांचा जो प्रतिसाद मिळत गेला की आमच्या ठेवी परत मिळत नाहीत आणि कुणीतरी याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. पहिलं आंदोलन, पहिलं निवेदन 2023ला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आणि तिथून या खऱ्या आंदोलनाची सुरुवात झाली. पोलीस अधीक्षकांना पहिलं निवेदन दिलं होतं की या सगळ्या मल्टी स्टेटच्या चेअरमनचे पासपोर्ट जप्त करा. म्हणजे आंदोलनाची सुरुवात इथून केली की कुठलाही चेअरमन भारताच्या बाहेर पळून जाऊ नये. दुसरं आंदोलन केलं, सगळ्या बँकेच्या समोर डफडा वाजवलं होतं. काही जणांनी बघितलं असेल अद्याप माझ्या फेसबुकच्या वॉलवरती हे सगळे. तिसरं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आणि 2024 मध्ये पहिला आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी सुरू केलं. त्यावेळेस ज्ञानराधाचे 4 ते 5 लोक फक्त तिथे उपस्थित असायचे. हे तुम्हाला का सांगतोय, हे तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे. मी 7 जानेवारीला उपोषणाला बसलो आणि 15 जानेवारीला म्हणजे 8व्या दिवशी माझं आमरण उपोषण सुटलं. त्या उपोषणामध्ये अर्चना कुटेला 2 वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं, लेखी द्यावं लागलं. यशवंत कुलकर्णीला सुद्धा यावं लागलं, लेखी द्यावं लागलं. ते व्हिडिओ सुद्धा फेसबुक वरती आहेत, बघितलेले आहेत का कुणी? म्हणजे आमरण उपोषण 8 दिवसाचं केलं. त्याच्यानंतर ज्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो, जिल्हा उपनिबंधक कार्यालय DDR यांना निवेदन दिलं. त्यांच्या मार्फत ते म्हणले राज्य सहकार आयुक्तांची तुम्ही भेट घ्या. त्याच्यानंतर मी राज्य सहकार आयुक्त पुणे या ठिकाणी गेलो. त्याच्यानंतर केंद्रीय निबंधक दिल्ली या ठिकाणी मी गेलो. हे करत असताना दुसरा आमरण उपोषणाची वेळ आली. मी दुसरा आमरण उपोषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही 8 दिवसाचं केलं. तिथं 20 लोक, 30 लोक, 50 लोक फक्त तिथं यायची. अपेक्षा होती की कमीत कमी 1000-2000 लोक तिथं यायला पाहिजे. आणि मित्रांनो, हे सांगणं ह्याच्यासाठी आहे की आपल्या कष्टाचा आणि घामाचा पैसा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला न्यायालयीन संघर्षाबरोबर रस्त्यावरचा संघर्ष करावा लागणार. परंतु एक पोरगा उपोषण करतंय, ते उपोषण करतंय, जे होईल ते होईल अशी भावना आज प्रत्येकाची झालेली आहे.
परंतु अशाने पैसे मिळणार नाहीत. आमरण उपोषण करत असताना त्या ठिकाणी ठेवीदाराच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोको कसा असतो? रस्ता रोको ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्या वेळेस संपूर्ण वाहतूक ही ठप्प झाली पाहिजे. माझं उपोषण चालू असताना आता रस्ता रोको असे बसले की असे 5 मिनिटात उठविलं तुम्हाला पोलिसांनी. उठविलं का नाही? बरोबर, त्याला रस्ता रोको म्हणत नाहीत. मग ते उपोषण तिथे SP DYSP आर्थिक गुन्हे शाखा सगळ्यांनी मला लेखी दिला आणि तुमच्या विनंतीचा मान ठेवून मी परत 8 दिवसाचं उपोषण सोडलं. त्याच्यानंतर मला वाटतं आपण परत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये इकडे खाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रास्ता रोकोचं आयोजन केलं. त्या रास्ता रोकोला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण पायी अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत आलोत आणि आतापर्यंतच्या बीडच्या इतिहासामध्ये कधीही न झालेला रस्ता रोको म्हणून त्या रस्ता रोकोची नोंद घेण्यात आली. आणि जोपर्यंत कलेक्टर त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता सोडणार नाही ही भूमिका आपण घेतली. आणि त्याच्यानंतर यशवंत कुलकर्णीला अटक झाली, बबन शिंदेला अटक झाली, राजस्थानीच्या बियाणीला अटक झाली. हे कधी झालं? साठे चौकातला रस्ता रोको झाला. रस्ता रोको कसा असतो हे तुम्ही दाखवून दिलं. आणि बीडच्या प्रशासनाच्या वेळेस आपण जी निर्णायक भूमिका घेतली की आम्ही इथून उठणार नाहीत. बीड शहरातला एकही असा एरिया नव्हता की त्या दिवशी तो पॅक झाला नव्हता. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढे की जोपर्यंत आपण एकीने संघर्ष करणार नाही, ताकदीने लढणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या पैशाचा मार्ग मोकळा होणार नाही. आज आपण प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही चॅनल्स आहेत, हातामध्ये स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनवरती फेसबुक उघडलं तरी बीडची घटना आहे. कुठलाही टीव्ही चॅनल लावलं, मला वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बीडचा विषय चालू आहे. बरोबर आहे? मस्साजोगची घटना ही निंदनीय आहे. त्या घटनेचा तर मी प्राथमिक निषेधच करतोय. परंतु त्या घटनेमध्ये एका सरपंचाचा बळी गेलेला आहे. तसा या मल्टी स्टेट मध्ये माझ्या 100 ठेवीदारांचा बळी गेलेला आहे. एक बळी गेल्यानंतर जो रस्त्यावरती संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये आज SITची नेमणूक झाली आहे, CIDची नेमणूक झाली आहे. फास्ट ट्रॅक वरतीचं प्रकरण चालणाऱ्या आरोपींना अटक झाली आहे. मल्टी स्टेट मधले 100 लोक मृत्युमुखी पडलेत. कुठं प्रकरण चाललंय? कुणाला अटक झाली आहे? अटक झाली, त्यांना सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे. ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का? आमचे बांधव गेल्या 8 दिवसापूर्वी शिर्डीला गेले. मी याच्या अगोदरच्या बैठकीत लाईव्ह मध्ये सांगितलं होतं ज्याला जे करता येईल ते करा. मी असा व्यक्ती आहे जो करतो त्याच्या कधीच आडव्यामध्ये जात नाही. ज्याला जे करायचंय ते करा, परंतु ते कुठेतरी मुद्द्याचं असलं पाहिजे. आज मी कोणत्या नेत्याबरोबर निवेदन देऊ, फोटो काढू शकत नाही? मला सांगा. मी जर ठरवलं की 5 जणांना घेऊन जाऊन मला मोदी साहेबाला भेटायचे, मी मोदी साहेबाला भेटू शकतो, निवेदन देऊन मी फोटो काढू शकतो, परंतु त्याच्यातून मार्ग निघणार आहे का? नाही. आपल्या बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला. बरोबर? टीव्ही चॅनलवर बघितला असेल ना. परंतु त्यांनी तो प्रश्न मांडण्याच्या अगोदर सखोल माहिती माझ्याकडून घेतली. किती ठेवीदार आहेत, किती मल्टी स्टेट आहेत, किती लोक मृत्युमुखी पडलेत, ही सगळा सारांश मी ज्यावेळेस अण्णाला दिला त्यावेळेस अण्णांनी त्यांच्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं तो विषय मांडला. तो विषय मांडल्यानंतर मला त्यांनी हेही विचारलं अजून हे कुणाला दिलंय. मग मी त्यांना सांगितलं की हा विषय नितेश राणे साहेबांकडेही माहिती, त्यांनी वेळोवेळी फडणवीस साहेब, एकदा फडणवीस साहेबांची वेळही मिळाली होती आपल्याला बैठकीवर. बरोबर? परंतु अचानक काहीतरी महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे अशा घटना घडतात आणि मग तेच जर तिथे नसते ना, नुसतं जाऊन जर मला फोटो काढायचा आहे
आणि आता मला एक अनुभव आलाय, नुसता फोटो काढून काही होत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलंय जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक होत नाही तोपर्यंत बैठकीला जायचं नाही. तर तशी सुरेश अण्णा धस आणि आताच नव्यानं झालेले कॅबिनेट मिनिस्टर माझे नेते नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि या ज्या खात्याचे मंत्री आहेत अजितदादा पवार, सहकार मंत्री आता नव्यानं झालेले पाटील साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे. आता चर्चा झाल्यानंतर आता तुम्ही म्हणताल मग मीटिंग का होत नाही, या ठेवीदाराचा लगेच प्रश्न आहे. मीटिंग का होत नाही? आता संबंधित मंत्रालयामध्ये मीटिंग लावायची आहे. मग त्या मीटिंगला सहकार मंत्री उपस्थित असले पाहिजेत. आपला विषय मल्टी स्टेटचा आहे म्हणजे दिल्लीचा माणूस त्या मीटिंगला उपस्थित असला पाहिजे. राज्य सहकार आयुक्त त्या मीटिंगला उपस्थित असला पाहिजे. बीड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक ज्यांना व्यावसायिक म्हणून नेमलेलं आहे ते व्यावसायिक त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत. ज्यांच्याकडे ह्या संपूर्ण केसेसचा तपास आहे असे तपास अधिकारी म्हणून जे डीवायएसपी गोल्डे साहेब आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत. आता या सगळ्या लोकांना एक दिवशी एकत्रित करायचे, बरोबर आहे. संबंधित वर्षी एक तारीख यायला लागली आहे. मग गोल्डे साहेबाला त्या दिवशी वेळ नाहीये. गोल्डे साहेबाला वेळ आहे तर त्या दिवशी व्यावसायिकला वेळ नाहीये. व्यावसायिकला वेळ आहे तर केंद्रीय दिल्लीच्या माणसाला वेळ नाहीये. म्हणून ही मीटिंग फक्त लांबायला लागली. आणि ही मीटिंग जर आपल्याला करायची असेल तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येनं रस्त्यावर यावं लागेल. रस्त्यावर आल्याशिवाय प्रेशर पडणार आहे का? आता इथं वकील साहेबाकडे बरोबर आहे ना विजूभाऊ? विजय गुट्टे परळीहून आलाय. बीडला काय बैठकीत झाले मग विजय सगळं सांगणार आहे. शिरूरचे महेश डोंगरे आले ते शिरूरच्या लोकांना सांगणार आहेत. अंबाजोगाईचे साठे आले ते अंबाजोगाईच्या लोकांना सांगतील. बंडू चाबुसकर जाफराबादून आलेत हे जाफराबादच्या लोकांना सांगतील का बाबा ह्याच लोकांनी गुत्त घेतलंय का आणि या सगळ्यांमुळे मी घेतलंय का? जसं वकील साहेब म्हणले की मला 400-500 फोन आले, तळेकर साहेबाला 7-8 फोन आले, पण माझ्या माहितीनुसार माझे 2 मोबाईल खराब झाले एवढे मला फोन आले. म्हणजे माझ्या कानाची ट्रीटमेंटही झाली. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि घटना एवढ्या विदारक घडलेल्या आहेत. माझ्या घरी जर एखादा नवीन माणूस जर मला एखादा विचारायला आला तर माझ्या घरच्यांना मी येऊस तर चैन पडत नाही. मला जर एखादा व्यक्ती घरी विचारायला आला की कुठे आहे तो घरच्यांच्या ओळखीचा नसतो. ही जी घटना घडली आहे मसाजोगची तेव्हापासून मला जर एखादा नवीन माणूस जर विचारायला आला तर माझ्या घरचे बेचैन असतील. त्याच्या मागचं कारण सांगतो. सुरेश कुठे कुठे, चंदूलाल बियाणी कुठे, साईनाथ परभणे कुठे, बबन शिंदे कुठे, यशवंत कुलकर्णी कुठे, यांचे नातेवाईक मला काय म्हणत असते. परवा दिवशी आमच्या एका राजकीय मित्राची कोर्टामधून बेल झाली, तो जेलमध्ये होता. तो मला आवर्जून मला फोन केला, मला म्हणला तुला भेटायचंय. मी म्हणलं काय झालं? मला म्हणला मी 4 दिवस जेलमध्ये होतो म्हणले. कुठे भेटले? परभणी होता म्हणले, तिथं शिंदे होता. मी म्हणलं मग? मला म्हणले काय नाही, फक्त तुझ्या नावाचा जप चालू असतो. ह्यांनी जर आंदोलन केलं नसतं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन नेलं नसतं तर आम्हाला एवढ्या लवकर अटक झाली नसती. आज ह्यांच्याकडे किती पैसे येत? आज तुम्हाला तुमच्या पैशाचं पडलेलं आहे, माझ्या जीवाचं. तुमच्या जीवावर मी डिरिंग केलेली ना. मी त्यांना घाबरत नाही आणि मी ज्यांचा कार्यकर्ता आहे ना त्यांच्यामुळे तर मी कुणालाच घाबरत नाही. परंतु ही शक्ती अशी पाठीमागे राहिली पाहिजे. मी ह्यांना घाबरत नाही, मी फक्त हे तुम्हाला सांगितलं. मी ह्यांना घाबरत नाही, ह्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. मला काय धमक्या आल्या नव्हत्या का? आंदोलन करत असताना मला धमक्या आल्या, माझी बदनामी केली, मला गाडी दिली म्हणले. गाडी दिली ना औरंगाबादला ठुलेली म्हणले. ते बीडला जागाच नाही. बरोबर का मगर? ही चर्चा कोण करत होत? त्यांचे कर्मचारी, त्यांचे नातेवाईक. आता का करीना चर्चा?
प्रशांत शिंदे नावाचे त्यांचे वकील, त्यांच्या वकिलांनी नोटीस पाठवली औसाहेकला. नोटीस वाचली का कुणी? त्या नोटीस मध्ये त्यांनी माझा उल्लेख केला की सचिन उबाळेला आतमध्ये घेऊन जायचा काय संबंध, हा अधिकार कुणी दिला? अरे सचिन उबाळे हा भारताचा नागरिक आहे. सचिन उबाळे मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये लढा उभा करणारा एक लढवाई आहे आणि सचिन उबाळे बरोबर सगळे ठेवीदार आहेत. आता हळूहळू मला हे बी कळायला लागले की माझ्या बी घरातले पैसे. आतापर्यंत मी जे म्हणायचो की माझा 1 रुपया नाही, माझ्या कुटुंबातला 1ही रुपया नाही, परंतु माझ्या चुलत्याचे, माझ्या मावशीचे, आता ते हळूहळू सांगायला लागले की आमचे बी पैसे. आणि अजूनही तसाच वर्ग आहे की तो समोर यायला तयार नाहीये. परंतु संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आपले पैसे मिळणार नाहीत. माझे मित्र मला डोंगरे साहेब मला हमेशा म्हणतात की भैया हा विषयातून आता तुम्ही लेफ्ट व्हा, आता तुम्ही सगळं आणून सोडलंय, औसाहेक आणलाय. परंतु मी त्यांना सांगितलं की खरी लढाई आता चालू झाली. आता वकील साहेबांनी जे सांगितलं की औसाहेकाच्या तिथं मुंडक्यावर आपल्याला जाऊन बसावं लागेल. अरे मला इथं सांगायला अभिमान वाटतो, तुमच्या ताकदीमुळं औसाहेकाची ज्या दिवशी नेमणूक झाली, औसाहेकाचा पहिला फोन मला होता, साहेब मला सांभाळून घ्या. मी त्यांना म्हणलं आम्ही तुम्हाला सांभाळायला 100% तयार आहेत. हे लवकर मार्गी लावा आणि लवकर पैसे कसे भेटतील हे बघा. आता ह्याच्यामधल्या 1 महिन्यापासून मी पण जास्त व्हॉट्सअप फेसबुक वरती मेसेज टाकत नाही. त्याचं कारण सांगतो. मी माझा मोबाईल जेवढा वेळ बंद असेल तेवढा वेळेस फोन वाजत नाही. आंघोळ केली, कपडे घालूच तर फोन चालू होतो. काय झालं पैशाचं? काय झालं पैशाचं? हा पहिला प्रश्न मला. तुम्ही म्हणले होते 2 महिन्याने आता येणार आहेत. ते मानकुरवाडीचे बाबा बी आलेले का तिथं आहेत का? फोन करतात का मला? फोन करतात का नाही मला? मला फोन करतात का? फोन केल्यावर काय म्हणतात? म्हणजे ह्या बिचाऱ्या लोकांचा दोष नाहीये, कष्टाचे घामाचे शेतातले पैसे. मी प्रत्येकाला जेवढं होतं तेवढं द्यायचा प्रयत्न करतो बोलण्याच्या माध्यमातून. माझ्या बरोबर जे माझे मित्र राहतात ना त्यांना माहिती माझा अर्धा दिवस मोबाईलवर चाललाय. सांगायचं तुम्हाला हे का सांगतोय? आता ओरिजिनल वेळ आलेली आहे आपल्याला संघर्ष करायची. मला सांगा एखादी घटना घडली आहे तर CID CBI हे सगळं लागलंय. अरे ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक लागली होती, मतदानाच्या 3 दिवसाच्या अगोदर तुमच्यातला तुमचा एक भाऊ आमच्या इथं पालीचं धरण आहे मोठं, त्या धरणामध्ये त्याने आत्महत्या केली. माडेकर नाव. आत्महत्या केल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही गेलो. तुमच्या जीवावरती मी बी फॉर्म भरला होता. त्याचं काय झालं तुम्हाला ती बी सांगणार. मला आमदार व्हायचं नव्हतं, मला फक्त एक दाखवायचं होतं की ठेवीदारांचं हे मतदान आहे आणि हा एक आंदोलनाचा भाग आहे. परंतु तिथं सुद्धा आपण नापास झालो. मतदानाच्या 2 दिवसा अगोदर माडेकर नावाच्या ठेवीदारानं पालीच्या धरणामध्ये उडी मारून आपलं जीवन संपवलं. जसं आम्हाला ती माहिती कळली, आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेलो, त्यांची डेड बॉडी पाहिली. तिथून ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PI ला संपूर्ण माहिती दिली. हा ठेवीदार आहे, ह्याने आत्महत्या केली आहे, तसाच क्लेम करा. आणि तिथून मी लाईव्ह केलं. फौजी मी उमेदवार असताना बाकीचे सगळे उमेदवार प्रचारात होते. मला प्रचार महत्वाचा नव्हता, मला ठेवीदार महत्वाचा होता. मी त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणाहून मी लाईव्ह केलं की मला निवडणूक महत्वाची नाहीये, मला ठेवीदार महत्वाचा आहे. आणि आपला एक भाऊ त्यानं आज तलावामध्ये उडी मारून जीवन संपवलंय. मला अपेक्षित होतं की माझे ठेवीदार बंधू कमीत कमी तिथं 400-500 लोक जमा होतील. पण सरकारी दवाखान्यामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या 3 भावाशिवाय आणि माझ्या 4-5 मित्राशिवाय कुणी आलं नाही. राजाभाऊ
दुर्दैवी घटना आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्हाला पैशाची गरज नाही. त्या व्यक्तीचा सकाळी अंत्यविधी आहे. असं वाटलं कमीत कमी त्या अंत्यविधीला तरी ठेवीदार येतील, परंतु तिथं सुद्धा ठेवीदार दिसला नाही. मी हे का सांगायला लागलोय? मी ज्या वेळेस फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यांनी आत्महत्या केली, जर तिथं आपले 1000-500 ठेवीदार आले असते आणि आपण जर त्यांचं प्रेत ताब्यात घेतलं नसतं तर 2 दिवसावर मतदान आलं होतं, काहीतरी निर्णय त्या दिवशी आपला लागला. परंतु माणूस मेला तरी तुम्ही येणार. मग त्या दिवशी मला असं वाटलं की आपण कितीही ओरडलो, कितीही आमरण उपोषणा केली, कितीही रास्ता रोको केले आणि कितीही निवेदनं दिली तरी ठेवीदारांना काही गरज राहिलेली नाही. परंतु परत हा प्रश्न मला झोपू देत नाही. कारण येणारा वर्ग येतोय, काड्या करणारा वर्ग काड्या करतोय, मिसगाईड करणारा वर्ग मिसगाईड करतोय. परंतु आता ह्या लोकांना गरज आहे. मगर साहेब, आता भोकरदन, जाफराबाद, परळी, अंबाजोगाई, शिरूर, गेवराई, माजलगाव, पाटोदा ह्या गावावरून लोक आलेत. आता ह्या माझ्या माता मावल्या इथं आल्यात. काही ह्यांनाच गरज आहे का फक्त? आता आणि मीटिंग झाल्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुकवर असे मेसेज टाकीत बाबा, जस काय त्या मेसेजवरच पैसे येणार आहेत. मेसेज असा असतो की केंद्रीय मिनिस्टर अमित शहा यांना भेटलं पाहिजे. अरे भेटलं पाहिजे तर तू ये ना पुढं, तू ये, आम्हाला भेट, आम्हाला सांग कधी जायचंय त्यांच्याकडं. हे केलं पाहिजे. उपदेश देणं गरजेचं नाहीये, कृती करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर नुसते उपदेश आहेत, हे केलं पाहिजे. आणि हे केलेली काय होणार आहे आणि ह्याच्यामुळे आपण पाठीमागे. त्याच्यामुळं आपल्याला जर पैसे मिळवायचे असतील, संघर्ष करायला तुम्ही तयार असताल, बरोबर ताटे साहेब? दुसरी महत्वाची गोष्ट, आतापर्यंत आता 1.5 वर्ष झाले आपण एकमेकाच्या सोबत येतो. मी कधी तुम्हाला पैसे मागितलेत का आंदोलनाला? कारण मला माहिती ना, आज हे माझे मित्र आहेत, त्यांना फक्त फोन केला, मला ठेवीदाराची बैठक घ्यायची, 2 घंटे मंगल कार्यालय द्या, दिलं फुकट मोफत. याच्या अगोदर शिवाजीराव जाधव, सूर्या लॉन्स 2-4 वेळेस मोफत. पैसे कशाला लागत आहेत? पहिला मोर्चा काढला, पहिल्या मोर्चाला खर्च आलता 6,500. कशाला लागत आहेत पैसे? दुसऱ्यांदा मोर्चा काढला, दुसऱ्या मोर्चाला बी तेवढेच पैसे. कधी तुमच्याकडून पैसे गोळा केलेत? काही ठिकाणी काही लोक कृती समितीच्या नावावरती ह्या वकिलाला भेटायचंय, त्या वकिलाला भेटायचंय. अरे कशाला तुम्ही लोकांची फसवणूक करायला लागलात? ह्या गावाला जायचंय, त्या गावाला जायचंय, कशाला तुम्ही लोकांना अगोदर खड्ड्यात घालायला लागलात? तुम्हाला यायचं, तुम्ही आज इथं आलात ना. आता बरेचशा लोकांना अर्धा तिकीटच आहे, बरोबर आहे का नाही? कशाला लागत पैसे? आता जिथे मला संभाजीनगरला जायला 250 रुपये लागत, तर तुम्ही 125 रुपयात येणं जाणं होते, बरोबर आहे? हे सुद्धा आपल्याला थांबवायचंय. अगोदरच ठेवीदार मेलेला आहे, त्यांना मारण्याचं काम बी काही जण करायला लागले. चुकीचा गाईडलाईन, चुकीची माहिती, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही जागरूक असणं सुद्धा गरजेचं आहे. आता इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं आले की मोर्चा काढू. आता एवढे लोक मोर्चेमध्ये घेऊन जाऊन काय करायचे? म्हणजे 24 तास टीव्ही चॅनल चालू असून जर तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर मोर्चा आंदोलन कशाला करायचंय? का करायचंय? करायचं ना. अहो करावं लागेल, पण कसं करायचं एवढ्या लोकांना घेऊन? अहो ज्ञानराजाची संख्या आहे 1.25 लाख. ज्ञानराजाच्या ठेवीदाराची संख्या किती आहे? 1.25 लाख. त्याच्यानंतर मला एक गोष्ट अजून एक प्रकर्षाने जाणवली ह्या आंदोलनामध्ये. ज्याचे 1 कोटीच्या वरचे पैसे आहेत का, काळे पैसे, ते लोक काढ्या करायला जातात. पैसे येतच नसतेत, पैसे येणारच नाहीत,
तुमच्या त्यांनी काय होणार आहे, आता काही होतच नसतंय. मी मी लाईव्ह चालू आहे, या लाईव्हच्या माध्यमातून त्यांना सांगतो, असे 93 लोकांची यादी माझ्याकडे. किती लोकांची? 93 लोकांची यादी की त्यांचा काळा पैसा आहे. त्यांना पोलीस सोडित देईन, कुठे सोडून देईन. त्यांना वाटतंय की आम्ही आमचं सुटतो, परंतु तुमच्या ताकदीवर आणि तुमच्यासाठी मी त्यांना सोडणार नाही. त्यांचे तर पैसे भेटत नाहीत. मी तर ही माझी देवाकडे विनंती आहे, ज्याचे 1 कोटीच्या वरी पैसे आहेत ना, तो लय पैशावाला ना. ज्याचे 1 कोटीच्या वरी पैसे आहेत, धनदांडगे आमच्या इथले प्लॉटिंग मधले येतं, काही लोक, काही डॉक्टर येतं, काही 2 नंबर वाले येतं. आणि मी जेवढं बोलतो ना, मी का बोलतो, मी कुणाचा 1 रुपयाचा मिंदा नाही. ह्यांचे बी निरोप येतात मला, अरे तू ते 1 कोटीच्या वर तर बोला जाऊ नका ना. मी म्हणलं तुमचे तर पैसेच भेटणार नाही, कारण 1 कोटीच्या वरचा कधी आलाय का मिटिंगला? 1 कोटीच्या वरचा कधी रस्ता रोकोला आलाय का? उलट तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन बसतात, शेट 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 करीत. ते तुम्हाला दुपारचं जेवण सुद्धा तुम्हाला ते जाऊ देत नाहीत. तुम्ही तिथं वाटलं की तुम्हाला म्हणजे पैसे येणारच नाहीत. खरं आहे की नाही वकील साहेब? बरोबर आहे का? आपण फिरतो तर आपल्याला लक्षात येते. त्याच्यामुळं तुम्ही जर तयार असताल, मी काय आज काय म्हणणार नाही आपल्याला हे करायचं ना आपल्याला ते काय, आणि मी आता काहीच म्हणणार नाही. मला हे महेश डोंगरे तर मला रोज एक फोन करतो, भैया काय करायचंच नाही, तोंडावर सांगतो मी. ते माजलगावचे हरिभाऊ शिंदे, ते बिचारा पत्तर वायचं दुकान आहे त्याचं, त्यांचा सुद्धा मला फोन होतो, भैया लोक काय कामाचे नाहीत. आणि माझ्या डोक्यातून हा विषय थोडा कमी झाला होता. कधी माहिती का? ज्या दिवशी माडेकरचा मृत्यू झाला त्या दिवशी. अरे माणूस मेल्यावर जर तुम्ही एकत्र येत नाही तर तुम्हाला खरंच गरज नाही. पण आतापर्यंत जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय ना. मी जी सुरुवात केली आंदोलनाला, आता सुरेश कुठे काय माझ्या एकट्यामुळे आतमध्ये, जेव्हा मी आंदोलन ठेवल्यावर तुम्ही रस्त्यावर आलात, पोलीस प्रशासनावरती दबाव पडला. आता अर्चना कुठेंना अटक करण्याची मागणी आहे, बरोबर? बरेच लोक म्हणले भैया तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपला टाकीत नाही. आता इथं माझ्या बरोबर राहणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती, मी 8 दिवसातून 4 दिवस एसपी ऑफिसला आहे. बीडला मस्ताजोगत प्रकरण झाल्यानंतर नव्यानं एसपी ची नेमणूक झालेली IAS अधिकारी नवनीत कावत साहेब, बरोबर आहे? नवनीत कावत साहेबाची भेट घेणारा मी पहिला माणूस आहे. आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडे पहिली मागणी करणारा सुद्धा मी पहिला माणूस आहे की अर्चना कुटेसह सगळ्या फरार आरोपींना फरार घोषित करा आणि त्यांच्यावर बक्षीस जाहीर करा. आणि ही भेट घेतल्यानंतर कावत साहेबांनी दुसऱ्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची बैठक लावली. त्या बैठकीला आम्हाला बोलवलं. अंबाजोगाईहून साठे साहेब आले होते, बरोबर? किती वेळ होता? आपण 1.5 तास बैठक चालली. बरं, बैठक झाल्यावर बी मला तुमचीच काळजी. बैठक झाल्यावर बी फेसबुक लाईव्ह केलंय आपण. एवढं करून बी लोक म्हणतात काय करायला लागले तुम्ही? पण नेमकं आता काय करायचं? तुमच्या घरचे काम करावं लागते, बरोबर का महेशराव? खरं की नाही? हे हा बिचारा व्यापारी आहे, त्याला दुकानाचे कमी ठेवीदाराचे फोन जास्त आहे. आता अर्ज जमा केले म्हणजे काय गुन्हा केलाय का? मी आता वकील साहेबाच्या विषयाकडे येतो. आपले वकील तारखेला हजर राहत नाही, ते गपचूपमध्ये बोलत येतं, तोंडावर बोलत नाहीत लोक, बरोबर का मगर साहेब? आता वकील साहेबांनी सांगितलं, आता तोच चेहरा तिथं उपस्थित राहायला पाहिजे काय? कुठं GR आहे ना, त्यांचा ज्युनियर तिथं जात असेल. त्यांच्या ऑफिस आम्ही बघितलेलं आहे, त्यांचं ऑफिस किती मोठं आहे. त्यांची एक 4-5 लोकांची टीम आहे, त्यांच्या हाताखाली 10-15 पोरं ज्युनियर. आता ते ज्युनियर तिथं अपडेट देत असतील. बरं, दुसरी गोष्ट त्या वकील साहेबांनी स्पष्ट केलं की मला फोटो काढायचा नाद नाही. आता काही जणांना नाद आहे फोटो काढायचा. आता ते फोटो काढत नाहीत. आता आपल्याला काय करावं लागेल? आपले पास तयार करावं लागतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तारखेला आपले पास पाठवावं लागतील आणि फोटो काढावं लागेल. लोकांना फोटोवर विश्वास आहे, कामावर विश्वास नाही.
असंच म्हणावं लागेल ना. काही काही जणांना वाटत असेल की मी फोनवरही आता पहिल्यासारखं बोलत नाही. फोन एवढे येतात, प्रत्येकाला तेवढा टाइम देणं शक्य आहे का? बरं, फोनवर पहिला प्रश्न असतो, पैसे केव्हा देणार आहेत? अरे बाबा, माझ्याकडे जर ठेवले असते तर मी लाईन लावून वाटल्या. बरोबर आहे का नाही? आणि मी जिथं कुठं जाईल, ज्या दिवशी माझा नेता या राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला, ज्या दिवशी मी त्यांचा सत्कार करतोय, सत्कार करत असताना मी म्हणण्याच्या अगोदर ते मला म्हणले की तुझी बैठक मला लावायची. आता मी प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेस सांगितल्या पाहिजेत असं नाही. घरसांना असतील तिकडे मांडतो, असं नाही की मी तुमचा विषय मांडत नाही. परंतु आता बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे. मला खरंच तुमची भीती वाटायला लागली. आपण एखादं आंदोलन ठेवायचं. आता बरेच लोक म्हणले शिर्डी चलो, शिर्डीवर असा मेसेज फिरला, मला तर वाटलं तिथं 50,000 लोक जाते आणि माहिती आली की 50च लोक होते. बरोबर, मंट्याचे बी लोक गेलते. मला म्हणले तुम्ही कोणत्या हॉटेलला आहेत, तुम्ही येणार आहेत म्हणून आम्हाला सांगितलं. मी म्हणलं माझी तब्येत खराब होती म्हणलं, त्याच्यामुळे मी काय आलो नाही. कारण मला काय फोटो काढायचे नव्हते. कारण ज्यांच्या बरोबर काढले त्यांच्या बरोबर सगळ्या बरोबर माझे फोटो आहेत. आता निवेदन आणि फोटो काढण्यापुरता विषय आपला राहिलेला नाही. आपला विषय राहिलेला आहे एक दणकेबाज प्रेशर देणारं एकच आंदोलन, दुसरी मंत्रालयामध्ये बैठक, दिल्लीला बैठक, तरच हे कुठेतरी मार्गी लागल. त्याच्यानंतर ज्या प्रशासकीय लेवलवरच्या कारवाई करायच्या, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास काढून सीबीआय कडे द्यायचा आहे, SIT स्थापन करायची, ह्याच्यावर आपल्याला आता चर्चा करावं लागेल. बरोबर का? अधिकारी बदलायचा आहे. मसाजोगच्या प्रकरणामध्ये कसे अधिकारी बदलले 8 दिवसात? आता तुमच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सगळे चांगले आहेत का? किती लोकांना चांगलं बोललेले आहेत ते? मग हे एवढं कळत असताना आपल्या डोक्यात प्रकाश का पडा नाही, हा मोठा प्रश्न आहे माझ्या समोर. बाजूला एक बी झालं नाही, 24 तास 26 तास एक बी. अहो, आपल्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आता जवळपास 40 झाली आहे. मल्टीस्टेटच्या पैसे परत न मिळाल्यामुळं काही जणांनी आत्महत्या केलीत, काही जणांना आजार झालेत, काही जणांना BP शुगर तर लागूनच गेली या मल्टीस्टेटमुळं. का नाही लागली? हा, मग एवढा आपल्यावरती येत असताना आपण लोकांच्या गाड्यात का बसतो ते कळत नाही. अरे मी विधानसभेच्या टायमाला म्हणलं तुम्ही तुमच्या पैशासाठी भांडा रे, तुम्ही लोकांच्या गाड्यामध्ये बसू बसू त्यांच्या सभेला गर्दी करायला लागला. खरंय का? आता मला एक सांगा, आपल्याला आंदोलन करायचंय का? असं एवढं बारीक आवाज असलं तर करायचं नाही. आणि काय केलं पाहिजे हे तुम्हीच सांगा. काय केलं पाहिजे? अर्चना कुटेला अटक झाली पाहिजे. ईडीनं जी प्रॉपर्टी 1433 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जी जप्त केलेली दाखवली ईडीनं, जोपर्यंत अर्चना कुटे अटक होत नाही, त्याचं संचालक मंडळ अटक होत नाही. आता जसं टीव्ही चॅनल लावल्यानंतर कुठं पुण्यातले फ्लॅट यायला लागले, कुठं अमेरिकेतलं कनेक्शन यायला लागलंय, तसं अर्चना कुटे अटक झाल्यानंतर सुद्धा सगळं येणार आहे. कुठल्या जमिनी येणार आहेत, तिच्या नातेवाईकाच्या नावावर किती जमिनी आहेत, कुणाच्या नावावर पेट्रोल पंप आहेत, हे सगळं येणार आहे. आणि हे सगळं तुमच्या पैशातून घेतलेले. ह्याच्यासाठी हे सगळं अटक झाले पाहिजे. आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून अजून एक मला सांगायचंय, हे आंदोलन करत असताना माजलगावची अजून एक मल्टी स्टेट आहे, त्या मल्टी स्टेटच्या चेअरमननं संबंधित जे मासाजोगतं प्रकरण चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी अटक आहेत, त्या एका आरोपीला
या माजलगावच्या मल्टीस्टेटच्या चेअरमननं डिफेंडर गाडी गिफ्ट दिली आहे 1.5 कोटी रुपयाची. किती रुपयाची? 1.5 कोटी रुपयाची गाडी मल्टीस्टेटच्या चेअरमननं. याच्यानंतरची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये त्या मल्टीस्टेटच्या चेअरमनचं नाव आणि माजलगाव मधली ती जी मल्टीस्टेट आहे सगळ्यात मोठी त्याच्या कागदानिशी पुराव्यानिशी मी पत्रकार परिषद घेणार. म्हणजे आपण जी आपल्या आंदोलनामध्ये मागणी केलेली आहे की मल्टीस्टेटचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे. हे ऑडिट मध्ये त्यांच्या अकाउंटवरून कुणाकुणाच्या अकाउंटला पैसे गेले हे सगळं कळणार आहे. आता तुमच्या समोर आणि माझ्या समोर गेल्या वर्षभरापासूनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जिल्ह्यातला एकही राजकीय पुढारी याच्यावरती का बोलत नाही. तर त्याचं कारण आहे हे सगळे राजकीय पुढारी यांचे मिंदे सगळ्यांच्या अकाउंटवर यांचे पैसे गेलेले. आणि फॉरेन्सिक ऑडिटला टेंडर का निघत नाहीये तर त्याचं कारण सुद्धा हे पॉलिटिकल लोक आहेत. हे टेंडर निघू देणार फॉरेन्सिक ऑडिटचं. ऑडिट झाले की ह्यांचे कळणार आहेत कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या भावाच्या अकाउंटवरती पैसे आले. त्याच्यामुळं कोणताच नेता याच्यामध्ये बीड जिल्ह्यातला पुढे येत नाहीये. जे आलेत त्यांचे मनापासून आभार मी मानलेले आहेत. आणि त्यांना मी तुमच्या वतीनं तुमच्या परस्पर अजून एक शब्द दिलेला आहे की अण्णा तुम्ही आमचा प्रश्न लावून धरा. तुमच्या पाठीमागे हे ठेवीदार उभा करायची जबाबदारी मी घेतो. आता तुम्ही म्हणत असताल की आपल्याला आंदोलन करायचंय परंतु मी तुमच्या परवानगीनं हे करतो. ज्या दिवशी आपण आंदोलन करणार आहेत त्या दिवशी आपण त्यांना निमंत्रण द्यायला पाहिजे. आणि मग ते आंदोलन 1000-500 मध्ये नसणार आहे परंतु त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. मी एकट्याने घेऊन काय होणार नाही. मी फक्त काय करणार आहे आंदोलनाची तारीख आणि काय आंदोलन आहे हे सांगणार आहे. मी माझ्या वैयक्तिक लेवलवरती माझ्या ताकदीनं आम्ही महेशराव असतील मी असेल मगर साहेब आम्ही जे करायचं ते करणार. आम्ही तुमच्याकडून कुणाकडून रुपये घेणार नाही. त्याला खर्च येणार बरोबर. परंतु माणसं आणि ठेवीदार जमा करायची जबाबदारी जर तुम्ही घेत असाल तर सुरेश अण्णाला आणायची जबाबदारी मी घेतो. आता तुम्ही म्हणत होतात ना कुणीतरी मोठा माणूस पाहिजे आलाय तर येऊ दे. बरं खमके मी बरोबर आहे. आणि त्यांचं एवढं फॉलोअप आहे. अजित पवारांबरोबरची जी मीटिंग आहे ती कधी पण लागू शकते. म्हणजे आता 4 दिवसापूर्वी सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं. ते मुंबईला होते बीडला येणार आहेत का म्हणून विचारलं होतं. माझ्या डोक्यामध्ये होतं त्यांना आज बैठकीला बोलवायचं परंतु त्यांच्या पाठीमागं ते प्रकरण चालू आहे. त्यांना मी म्हणलं मी प्राथमिक बैठक घेतो. बैठकीमध्ये लोकांच्या इच्छा काय आहेत लोकांची मानसिकता आहे का नाहीये का विषय जसा चाललाय तसा चालू द्यायचा. त्या दिवशी चाटे साहेब माझ्या बरोबर होते. प्रकरण जर अशा गतीनं जर चाललं तर ह्या प्रकरणाला 10 वर्ष लागणार आहे. 10 वर्ष. आणि महाराष्ट्रामधलं नव्हे तर भारतातलं हे पहिलं प्रकरण असेल की जिथं ठेवीदार एकमेकाला माहीत झालेत की भोकरदनला ठेवीदार आहेत जाफराबादला ठेवीदार आहेत परळीत ठेवीदार आहेत आणि ह्यांच्या ओळखी झाल्यात. जरी मी उद्या आंदोलनातून माघार घेतली तर मंट्यावाले आणि भोकरदनवाले चर्चा करू शकतात ठेवीदार बंधू म्हणून. याच्या अगोदरच्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बँका बुडाल्यात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 2 फ्लॅट मधले 2 ठेवीदाराला माहित नाही की आपण ठेवीदार आहोत की नाही. परंतु आपल्या आंदोलनाचं लोन महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. टोरेस कंपनीचा घोटाळा झाला ना मला मुंबईहून फोन आला की साहेब तुम्ही इकडे या तुम्ही हे आंदोलन हातामध्ये घ्या. आणि मी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला सुद्धा जाणार आहे. म्हणजे तुमच्या ताकदीमुळं महाराष्ट्रामध्ये ठेवीदार एकवटलाय. ज्या ज्या बँकांमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे ठेवलेत त्या लोकांची आता चर्चा होऊ लागली की आपण एकत्रित राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे
तुम्ही जर एकत्रित राहणार असताल, एकत्रित रस्त्यावरती येणार असताल, तरच आपण तरच पुढचं आंदोलन ठरवू. अन्यथा जसं प्रकरण चाललंय, वकील साहेबांनी सांगितलं, DDR साहेबांनी सांगितलं की ह्या प्रकरणाला 10 वर्ष लागतील. आता आंदोलन आपल्याला का करायचं? अर्चना कुठे अटक झाली पाहिजे? किती जणांना वाटतं ती अटक होऊ नये? हो नाही. बघा हे हात पूर्ण झालेले, हे लक्षात ठेवा. कुणी हात वर केले. अर्चना कुठे अटक झाली पाहिजे? अर्चना कुठे बरोबर ज्ञानराजाचा फरार असणारा संचालक मंडळ प्रल्हाद काळे, तो पहिला CEO होता, तो अटक झाला पाहिजे. सगळ्या मल्टी स्टेटचे फरार आरोपी अटक झाले पाहिजेत आणि ज्ञानराजाचा प्रकरण हे फास्ट ट्रॅक वरती चालवलं गेलं पाहिजे. ज्ञानराजासाठी एकटा समृद्ध जाधव DDR काम करू शकत नाही. ज्ञानराजासाठी सेपरेट एक डिव्हिजन दिलं पाहिजे आणि त्यांनी हे प्रकरण आमचं 6 महिन्यात मार्गी लावून 6 महिन्यात झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये आपल्याला पैसे वाटप चालू होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचे, त्याच्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. ही माझी भूमिका आहे. जर तुम्ही या भूमिकेला समर्थन देत असताल तर विचार विनिमय करून आपण एखाद्या आंदोलनाची तारीख फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये, बरोबर ना, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. त्याचं कारण बीडला 28 तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत. 28 जानेवारीच्या नंतर आणि 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये आपण एक आंदोलन असं घेऊ की त्या आंदोलनाची दखल ही महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतली पाहिजे. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बदललेले, सहकार मंत्री बदललेले, बरोबर, आणि सगळ्यांना हा विषय माहिती आणि ह्या विषयाची धग जर त्यांच्यापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून गेली, आपल्या ज्या मागण्या वकील साहेबांच्या माध्यमातून असतील व्यवस्थित ड्राफ्ट करू. काही ठेवीदार, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या विचाराने त्या मागण्या ड्राफ्ट करू की फास्ट ट्रॅक वरती हा विषय घेतला पाहिजे. सेपरेट डिव्हिजन आपल्याला मिळालं पाहिजे. सेपरेट अधिकारी याच्यावरती काम केलं पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते कशा पद्धतीने केलंय आणि आता हे प्रकरण CID कडे असेल, SIT नेमणूक त्याच्या बाबतीमध्ये असेल, हे कशा कशा प्रकारचे नेमणुका प्रशासकीय लेवलवरती झाल्या पाहिजेत. यांची प्रॉपर्टी आता ईडीनं 1,500 कोटीची दाखवली आहे. ही प्रॉपर्टी ह्यांना सापडल्याशिवाय, ह्यांना अटक झाल्याशिवाय ही 2,500 ते 3,000 कोटीच्या घरामध्ये ह्यांची प्रॉपर्टी जाणार आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, 1433 कोटी रुपयाची जी ईडीनं प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ती रेडी रेकनर नुसार, म्हणजे सरकारी भावाप्रमाणे, काय सरकारी भावाप्रमाणे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जर त्याचा पाहिला 3 पट जरी आपण पाहिला तर ती 5-6 हजार कोटीची आहे. आणि अजून जर 1,000 कोटी रुपयाची सरकारी मालमत्ता सरकारी रेटनुसार जर सापडली तर त्यांची मालमत्ता होणार आहे 8,000 ते 9,000 कोटी. म्हणजे आपल्याला आपले पैसे थोडे उशिरा का होईना 6 महिन्यानं 8 महिन्यानं आपल्याला मिळतील. परंतु आपण जर आजगरासारखी भूमिका घेतली तर आपल्याला हे पैसे 10 वर्ष मिळणार नाहीत, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही आंदोलनाची, जर आंदोलन ज्या दिवशी जाहीर होईल आंदोलन काय असेल आणि कोण आंदोलन करणारे ह्याच्यापेक्षा माझं आंदोलन आहे म्हणून जर तुम्ही येणार असताल तर आणि तरच आपण आंदोलन जाहीर करू. फेब्रुवारीच्या 10 तारखेच्या आतमध्ये आंदोलन केलं पाहिजे असं किती जणांना वाटतं? बरोबर. अर्चना कुटेला अटक व्हावं असं किती जणांना वाटतं? फरार आरोपींना अटक व्हावं हे किती लोकांना वाटतं? आपले आंदोलन झालंच पाहिजे. पैसे भेटू नयेत असं किती जणांना वाटतं? म्हणजे पैसे मिळावेत हे सगळ्यांना वाटतं. त्याच्यामुळे जे आंदोलन जाहीर होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी, आणि ऐका दुसरी महत्वाची अजून एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी आंदोलन जाहीर होईल, तारीख जाहीर होईल, त्या दिवशी जर ज्ञानराजाची पावर दिसली नाही तर आहे त्या ठिकाणी अशी बैठक होईल आणि आंदोलन समाप्त होईल. बरोबर, बरोबर ना. मग ते ना कुठं निवेदन मी देणार, ना कोणत्या अधिकाऱ्याला मी भेटणार, ना कोणत्या मंत्र्याकडे मी जाणार. जर ताकद दिसली तरच आपली नोंद होणार आहे.
तुम्हाला असं वाटत नाही का झी 24 तास एबीपी माझा लावल्यावर ज्ञानराधा यावा, ठेवीदाराचे पैसे मिळण्याची तारीख त्या टीव्हीवर जाहीर व्हावी, वाटत नाही का? लोकांचं कवर बघायचं, स्वतःच्या पैशासाठी, स्वतःच्या लेकरा बाळासाठी, स्वतःच्या घामाच्या पैशासाठी तुम्हाला ह्या आंदोलनामध्ये यावं लागेल. अरे मी तर आता एका सत्ताधारी पक्षातल्या कॅबिनेट मिनिस्टरचा कार्यकर्ता आहे आणि मी आंदोलन जाहीर करतोय, परंतु ते सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. ते म्हणतायत की मी मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची बैठक लावून देतो. मग आपली ताकद आपण दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही तयार आहेत? अधिकचा वेळ घेणार नाही. ग्रामीण भागातून लोक आलेले आहेत आणि शहरी भागातल्या लोकांना पैसे मिळू नयेत अशी माझी भावना आहे. कारण ते घरात बसतेत, लाईव्ह बघतेत, बसल्या बसल्या 2 पाय वरी करून कमेंट टाकतेत आणि मी पहिल्यापासून एक सांगतोय, व्यावसायिक म्हणून ज्यांची आता निवड झालेली आहे, ज्ञानराधाचे मालक ते झालेले आहेत, सुरेश कुठे नाही, हे एक डोक्यात ठेवा. आणि आता एक कालच मी डीडीआर ऑफिसला गेलतो, जो कम्प्युटर मध्ये जो डाटा आहे तो डाटा त्यांनी हस्तगत केलेला आहे, म्हणजे ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आंदोलन करत असताना सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत असंही नाही, काही गोष्टी राखूनही ठेवल्या पाहिजेत. आता 10 फेब्रुवारीच्या आतलं शेवटचं आपलं आंदोलन असणार आहे काका, बरोबर? आणि सगळ्यांचा वयाचा त्याचा विचार, आणि आंदोलन आपण जाहीर केलं की 1-2 अफवा बाहेर येतात की केसेस होणार आहेत. तुमच्यावर एकही केसेस होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. तुमच्यावरती आलेली केस मी माझ्या नावावर घेतलेली आहे, महेश डोंगरेच्या नावावर घेतलेली आहे, बरोबर? तुमच्यावर कोणती केस होणार आहे? आणि लोकशाही पद्धतीने आपण करणार आहेत. आपण काय एकट्या जाळणार आहेत का? आपण काय कोणत्या अधिकाऱ्याचं ऑफिस जाळणार आहेत? लोकशाही पद्धतीने आपण आपलं आंदोलन करणार आहेत आणि आपल्या पैशासाठी आपण न्याय मागणार आहेत. आणि त्या मोर्चामध्ये, त्या आंदोलनामध्ये सरकारला हा सुद्धा इशारा आपण देणार आहेत की हा मोर्चा इथं निघलाय, असे मोर्चे आमचे 52 शाखेमध्ये आम्ही काढू, बरोबर? आणि सरकारला आपले पैसे द्यायला भाग पाडू. मी आल्यानंतर काही सकाळी चर्चा पण केली की सरकारला आपण ही विनंती करू शकतो की ह्याच्यासाठी निधी उपलब्ध करा आणि ह्यांची प्रॉपर्टी विकून तुम्ही पैसे घ्या. परंतु हे सगळं कधी होणार आहे? जोपर्यंत भोवळ जबाब होणार नाही. मी एकट्याने कितीही बोललं तरी उपयोग नाही. आणि इथं आलेल्या लोकांनीच मोर्चाला आले तरी हे होणार नाही. त्याच्यामुळे आणि मी इथं बोलतोय, इथं ऐकतोय, आजच्या दिवस फेसबुक व्हॉट्सअप बघतो, ज्या दिवशी मोर्चाची तारीख जाहीर होईल, बरोबर ना, तो मेसेज, ते जे काही डिझाईन आपण करतो मोर्चाची, ती डिझाईन प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, स्टेटसला दररोज आपण जे ठेवतो ना, त्याच्या बरोबर हे पण ठेवा, त्याचा प्रचार होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना वकील साहेबांनी सांगितलं की मला 5 लोक द्या. ते 5 लोक तर मी देणारच आहे, परंतु माझ्या मनामध्ये एक कल्पना अशी आली की हे सगळं करत असताना आंदोलन, मोर्चे, प्रशासकीय लेवलवरच्या कारवाया, तर याच्यासाठी कायदेशीर सल्ल्याची गरज असते. म्हणून कायदेशीर सल्लागार म्हणून आपल्याला ऍडव्होकेट विशालजी कदम, उच्च न्यायालयाचे अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले आणि ज्यांच्याकडे आपले ह्या बँकेचं प्रकरण आहे असे ऍडव्होकेट सतीजी तळेकर, ऍडव्होकेट मुकुल लोणकर, हे कायदे सल्लागार, शशिकांत सावंत, हे कायदे सल्लागार म्हणून आपल्याला मदत करतायत. म्हणून जे महाराष्ट्राने आणि भारत देशाने जे पाहिलं की भारतामध्ये एखाद्या न्यायासाठी ज्यावेळेस रस्त्यावर उतरलं जातं त्यावेळेस त्या
नियोजन करण्यासाठी काही संयोजन समिती केली जाते, तर त्या संयोजन समितीचं नेतृत्व सुद्धा आपण सर्वांनी करावं. मी आजच्या बैठकीमध्ये तालुका लेवलवरती जे आपले प्रमुख लोक काम करतायत त्यांनी तालुका समन्वयक म्हणून काम करावं. जे जिल्हा लेवलवरती काम करतायत ताटे साहेब त्यांनी जिल्हा समन्वयक म्हणून काम करावं. आणि जे संपूर्ण विभागवार काम करतात त्यांनी राज्य समन्वयक काम म्हणून करावं. कारण आपल्याला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाहीये, आपल्याला प्रदेश सचिव व्हायचं नाहीये, आपल्याला राज्याचं उपाध्यक्ष व्हायचं नाहीये, आपल्याला समन्वयक साधायचा आहे. समन्वय साधायचा आहे म्हणून आणि आपल्याला क्रांती करायची आहे आणि संघर्ष करायचा आहे आणि न्याय मिळवायचा आहे म्हणून तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. म्हणून आपल्याला समन्वयक हे पद आज मी सगळ्यांना देतो. बरोबर. तालुका लेवलवर जे काम करतो त्यांनी स्वतःला म्हणायचं मी तालुक्याचा समन्वयक, जिल्ह्यावर जो काम करतो त्यांनी म्हणायचं मी जिल्ह्याचा समन्वयक, जो विभागावर काम करतो आता मगर साहेब असतील, आमचे डॉक्टर कात्रजकर असतील, बरोबर, आपला संभाजीनगरचा फारुक असेल, हे विभागावर काम करते त्यांनी राज्य समन्वयक म्हणून काम करायचं. महेश डोंगरे विभागावर काम करते त्यांनी राज्य समन्वयक म्हणून काम करायचं. म्हणजे ह्या लोकांचा मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांशी संपर्क, जे जे आपल्या तालुक्याशी निगडीत आहेत त्यांनी तालुका समन्वयक म्हणून काम केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने असं समजायचं की मी तालुक्याचा समन्वय आहे, याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, केलं देखील जाणार नाही. आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले कुठल्या आंदोलनामध्ये कुणाचा फोटो वापरला का नाही, इथून पुढे देखील वापरणार नाही. हा शब्द तुम्हाला आणि तुमचे पैसे मिळण्यासाठी कमी जास्त प्रमाणामध्ये कुठं समजा बोलणं नाही झालं तर असं लगे डोक्यात आणू नका की मी कुठं शांत झालोय. मी शांत झालो तरी आतमधून क्रांती चालूच असते. आणि मी शांत होण्याचं कारण सांगतो. व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेज, ते बीपी शुगर वाढवणारे मेसेज, त्याच्यामुळे काही टाकूच वाटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे करायचंय ते कृतीमधून करायचंय. आपण जे करणार आहेत ते संघर्ष करून करणार आहेत आणि संघर्ष करून मिळवणार आहेत. आणि वयस्कर जे लोक आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, कुणाच्याही अफवेला दबावाला बळी पडू नका. आपले लोक एवढे भोळे येत, अजून मी मला फोन येतात काय देऊन घेऊन काय होत असेल तर बघा. नाही आशा वाईट आहे ना. माझे 10 येतं मला 5च द्या. परंतु असं कुठेही होत नाही, असं कुठेही होणार नाही आणि असं कदापि मी होऊ देणार नाही. जेवढे आपले पैसे तेवढे मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहे, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि येणाऱ्या आंदोलनाची तारीख व्हॉट्सअप फेसबुक वरती डायरेक्ट महाराष्ट्र संघर्ष ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे नाव त्याच्या खाली येतील. ताटे साहेब आपले सगळ्याचे, त्याच्यामध्ये कुणाचं नाव कमी जास्त आलं नाही तर लगे म्हणू नका माझं नाव नाही आलं. तुम्ही प्रत्येक जण समन्वयक आहात, बरोबर ना वकील साहेब. आंदोलनाची किंवा मोर्चाची जी तारीख होईल त्या तारखेला हजारो आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित आपल्याला राहायचंय. एवढंच या ठिकाणाहून घेऊन जा. आणि डीडीआरला जे काय आपल्याला अर्ज द्यायचे, डीडीआरला सगळ्यांनी अर्ज द्यायची गरज नाही. त्यांना जेवढा डाटा पाहिजे होता तेवढा त्यांना मिळालेला, काही द्यायची गरज नाही. एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि आंदोलनाला 100% तुमचा प्रतिसाद जर असेल तरच ते आंदोलन होणार आहे, एवढं सांगतो. 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं हो मामा, खाली बसा सर्वांना. 2 मिनिटं खाली बसा. मी ऐका ना, आजची जी बैठक होती, आजच्या बैठकीला मी कुणालाही फोन केला नाही. इव्हन माझ्या सोबत राहणाऱ्या पोरांना सुद्धा फोन केला. महेश डोंगरेला विचारा मी फोन केलाय का, नाही. मी फक्त मेसेज टाकला, मला बघायचं होतं एका मेसेजवर काय होते. परंतु तुम्ही तो प्रतिसाद दिला, तुम्ही उपस्थिती दाखवली. आता जर एक शेवटचं जे आंदोलन आपल्याला करायचंय त्याचा मेसेज ग्रुपवरती पडेल, त्या मेसेजला भरभरून प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे.
हा सगळ्यांनी या. लाईव्ह बघायला लाईव्ह त्यांचा पोरग लाईव्ह. आपण ऐका ना, आपण आपल्या पैशासाठी आपल्या लेकरा बाळाला जर घेऊन आलात, आपल्या कुटुंबाला जर घेऊन आलात, तर त्याचा देखील प्रभाव वेगळा प्रशासनावरती पडल. कारण आपण जे पैसे ठेवलेले ते आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी ठेवलेले. बरोबर आहे. आपल्या लेकरा बाळाचं भविष्य जर अंधारात ठेवायचं असेल तर तुम्ही मोर्चाला येऊ नका. ऐका काय नाही, हा एकच आंदोलन करायचं, सगळा दबाव तिथं पडतो. आपण ज्यावेळेस रस्ता रोको केला सगळं प्रशासन तिथं आलो होतो आणि धस आणण्याची वेळ 100% घ्यायचा प्रयत्न करतो आणि धस मोर्चाला लाईव्ह बघा लाईव्ह त्यांचं धस अण्णाला मोर्चाला उपस्थित राहण्याची विनंती करतो आणि धस अण्णा उपस्थित राहतील अशी अपेक्षा सुद्धा करतो. कारण त्यांनी सुद्धा शब्द दिलाय की मी येणार आहे. आणि आपण आपला प्रश्न मार्गी काढून आपले पैसे कसे मिळतील ह्याचा प्रयत्न करू. सगळ्यांसाठी भांडू, सगळ्यांसाठी करू. तुमची साथ महत्वाची. तुम्ही जर साथ देणार असताल तर आणि तरच मी म्हणतोय, परत का म्हणतोय, तरच आंदोलन होणार. मेसेज आणि व्हॉट्सअपवरती जे चुकीचे मेसेज टाकतात त्याला तुम्ही उत्तर का देत नाही? बरोबर का विजू? जे एका दुसरे जे पुढे लोक चुकीचे मेसेज टाकीत येतं तर त्यांना तुम्ही उत्तर दिले पाहिजे. मी तर तशा लोकांना डायरेक्ट फोन करतो, बाबा तू कर ना आंदोलन, तू ये, तुझ्या माग मी. नाही जरी टाकलं ना त्यांनी, मी तर त्यांना असे फोन केले तर तू ये, तुझ्या पाठी माग मी उभा राहतो, आंदोलन कर. आणि मग नंतर कळतं की तो ठेवीदारच नाही. सचिन भैया तुम आगे बढ़ो, सचिन भैया तुम आगे बढ़ो. ठेवीदार एक जुटीचा.